भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांना नोटबुक्स वह्या वाटप करण्यात येत आहेत। तिथे प्रमुख उपस्थिती म्हणून अमोलभाई कीर्तीकर आणि जोगेश्वरी विधानसभेचे आमदार बाळा नरसाहेब आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। काय तुमचं म्हणणं आहे? साहेब, स्वागत आहे आपल्या मुंबई न्यूजमध्ये। काय म्हणाल, आज इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त इथे चॅरिटेबल नवक्षितिज चॅरिटेबलच्या निमित्ताने इथे वह्या वाटप? खरं तर नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट ही गोरेगाव पूर्व आरे वसाहतीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा विभागामध्ये विविध उपक्रम राबवून समाजसेवा करते। आज भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी वह्या वाटपचा कार्यक्रम आणि त्याचबरोबर व्हीलचेअर, आधार काठी असं समाजामध्ये जे पीडित वंचित घटक आहेत त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचं वाटप या ठिकाणी ठेवलं आहे। मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत। मला वाटतं समाजामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम करणं गरजेचं असताना नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून त्यांचे अध्यक्ष श्री सुनील कुमरे आणि त्यांचे सगळे सहकारी हे अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी हे उपक्रम राबवत आहेत आणि लोकांची सेवा करत आहेत। खरं तर सुनील कुमरे एक राजकीय, सामाजिक क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करणारे व्यक्तिमत्व आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या या अशा कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा देणं, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं हे गरजेचं आहे। त्यामुळे मी स्वतः, त्याचबरोबर आमचे शिवसेना उपनेते अमोलजी कीर्तीकर साहेब, बोरिवली तालुक्याचे तहसीलदार या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे सगळे सहकारी नगरसेवक जितेंद्र वळवी, केल पाठकजी हे देखील उपस्थित आहेत। मला वाटतं समाजामध्ये अशा कार्यक्रमाला प्रोत्साहन देणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत। मी त्या निमित्ताने त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मी सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। शेवटचा प्रश्न असणार आहे, सुनील कुमरे एक मोठे ऍक्टिव्हिस्ट आहे, म्हणजे पब्लिकसाठी काम करतात, आणि दुसरी गोष्ट ऐन इलेक्शनच्या वेळी त्यांनी काँग्रेसला एक राजीनामा दिलेला। त्याच्यानंतर आपल्या बोलण्यावरून, अमोलभाईंच्या बोलण्यावर त्यांनी आपल्या पार्टीमध्ये प्रवेश केले। म्हणजे अशी त्यांची एक ऍक्टिव्हिटी पाहून तुम्हाला काय वाटतं की त्यांना कुठलं पद भेटणार आहे की देणार? निश्चितपणाने सामाजिक काम करत असताना राजकीय अनुभव असलेला व्यक्ती त्याच्याकडून समाजाची सेवा, त्याचबरोबर पक्षाला बळ किंवा या सामाजिक यंत्रणेला काम करण्यासाठी बळ मिळणे गरजेचं आहे। सुनील कुमरे याच्यावर निष्णांत कार्यकर्ते आहेत, त्याच्यामुळे शेवटी पक्षाच्या याच्यामध्ये काम करत असताना पक्षश्रेष्ठी आम्ही सगळे त्यांच्या पाठीमागे आहोत। त्यांना योग्य जागे, योग्य ठिकाणी त्यांची नियुक्ती करून त्यांना अधिक चालना दिली जाईल। त्यांची मुलगी देखील अतिशय चांगल्या प्रकारे काम करते। युवा म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना त्यांना त्याची संधी देणं गरजेचं आहे। परंतु पक्ष सेटिंगच्या माध्यमातून आताच निवडणूक संपली आहे, जवळच्या काळामध्ये सगळं विचार करून त्याची वर्णी लावणं योग्य होईल आणि त्याच्या प्रयत्नामध्ये आम्ही आहोत। आपल्यासोबत तहसीलदार साहेब, काय म्हणाला आपण आलेला? नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्त नवक्षितिजचे अध्यक्ष सुनील कुमरे साहेबांनी एक सामाजिक सेवाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। असे दरवर्षी करत असतात, की यावर्षी आम्हालाही बोलवलं। खरोखर त्यांचा कार्यक्रम स्तुत्य आहे। समाजात एक चांगली प्रेरणा, एक नाव जाईल किंवा समाजाला एक दिशा मिळेल अशा पद्धतीने त्यांचं कार्य दिसते। त्यामुळे त्यांना मनापूर्वक मी खूप शुभेच्छा देतो। आणि या निमित्ताने मी आमचे आता छत्रपती शिवाजी महाराजांची महाराज सन्मान योजना आहे, त्या योजनेमधले सर्व या भागातील लोकांना, आता आमचे 5 कार्यक्रम झाले, 5 कार्यक्रम आहेत, त्याच्यातले 3 कार्यक्रम झालेले आहेत। 4था कार्यक्रम कुरार आणि गोरेगाव मध्ये आहे। तर सर्व प्रकारचे दाखले एक 9 विभाग एकत्र येऊन आम्ही देण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे। त्यात सुद्धा सर्व लोकांनी, असं संस्थेनी, एनजीओनी सहभाग घेऊन समाजातील नागरिकांना, गरजूवंतांना मदत करावी। आम्ही त्यासाठी सेवक म्हणून आम्ही तयार आहोत। हे तहसील कार्यालय बोरिवलीच्या वतीने मी सगळ्यांना धन्यवाद देत होतो आणि आमच्या कार्यालयातील जे काही योजना आहेत, जे काही दाखल्याचे प्रकार आहेत, ते सर्व व्यवस्थित सगळ्यांनी घ्यावं। आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी ह्या बाबतीत खास करून की बोरिवलीमध्ये एक कॉर्पोरेट टाईप सेतू सुविधा केंद्र निर्माण केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला मेडिकल सर्टिफिकेट असतील, एज डोमिसाईल असतील, उत्पन्न दाखले असतील, सर्व प्रकारचे दाखले एक सेवा अधिनियमाच्या अंतर्गत देण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्याप्रमाणे सातत्य देतो। आणि त्यामध्ये जर उशिरा करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दंडाची प्रोव्हिजन सध्या केलेले आहे। म्हणून हे सगळे जे कार्यक्रम आमच्या शासकीय जे होत असते ते सेवाच्या माध्यमातून होत चाललेलं आहे। कुठल्या प्रकारचा दलाल बिलाल कुठलाही माध्यमाचा प्रकार न पकडता थेट अधिकारी आणि सेतूच्या तिथल्या मेन मुख्य माणसाशी संपर्क साधावा, अन्य कोणाशी संपर्क साधू नये। मी या निमित्ताने एक जाहीर आवाहन करू इच्छितो आणि मला या ठिकाणी नवक्षितिजचे सुनील कुमरे साहेबांनी बोलवलं आणि या ठिकाणी सन्मान केलं। त्यांचं खूप खूप, त्यांचं टीम आणि त्यांचं
मनापासून धन्यवाद देतो. खूप चांगली प्रेरणा समाजामध्ये देतात. खूप खूप शुभेच्छा त्यांना. आपण दरवर्षी वह्या वाटप करतो. यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 5वी ते 10वी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलत म्हणून मोफत वह्या वाटप करतो आणि त्याचबरोबर हँडिकॅपसाठी आपण व्हीलचेअर, आधार कार्डी सिनियर सिटीजनसाठी, परत ज्या सिनियर सिटीजन आहेत त्यांची पाठ वगैरे दुखते, मेंदूचा त्रास असतो, त्यांच्यासाठी लिक्विड हॉट बॅग, त्याचबरोबर व्हीलचेअर, वॉकर असे आपण 10 जणांना देत आहोत. किती विद्यार्थ्यांना म्हणजे तुम्ही असे आपण आतापर्यंत 400 विद्यार्थ्यांचे कुपन आले आणि 400 विद्यार्थ्यांना आपण वाटप करत आहोत. आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित जोगेश्वर विधानसभेचे आमदार बाळानर आणि शिवसेना उपनेते अमोलभाई कीर्तीकर, बोरिवलीचे तहसीलदार सगळे आणि जितेंद्र वळवी साहेब पण इथून इथे आलेले आपण त्यांच्यासाठी काय? नाही, कसं आहे, सामाजिक क्षेत्राचा कार्यक्रम करताना माझे सर्व सहकारी, माझे सर्व मित्र आणि माझे कच्चे सर्व पदाधिकारी हे माझ्या खांद्याला खांदा देऊन काम करतात आणि काही राजकीय पक्षाची लोक आहेत ते सुद्धा माझ्या या कामाला प्रोत्साहन करण्यासाठी येत असतात. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि काही मी सांगितली होत असते ती सुद्धा मिटवण्याचा एक प्रयत्न असतो सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना. सर्वात मोठा प्रश्न शेवटचा असेल आपल्यासाठी. बाळानर साहेब बोललेत की आपला कुठला तरी एक चांगला पोस्ट देऊन आपल्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये सामील करून घेतलेलंच आहे, पण आता सध्या तर एक कुठलीतरी पोस्ट आपल्यासाठी विचारत आहे. नाही, पदाला महत्व देण्यापेक्षा मी कामाला महत्व देतो. पदाला महत्व देण्यापेक्षा मी कामाला महत्व देतो. म्हणून मी आजपर्यंत गेली 20 वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो. मी काँग्रेसमध्ये असताना सुद्धा हेच करत होतो. आता सध्या पक्षात मी प्रवेश केला उद्धव गटामध्ये तरी हेच करतोय. माझ्या कामात कुठे व्यत्यय आलेला नाही, काँग्रेसमध्ये असताना सुद्धा आणि काँग्रेसमध्ये नसताना सुद्धा. आता पद देऊ अगर न देऊ, पदापेक्षा मी माझ्या कामाला महत्व देतो. एक प्रश्न विचारू शकतो तुम्हाला की तुम्ही इतके सगळे पार्टीज आहेत, तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे निवडलेली आहे, कारण काय असेल? कसं असतं, हिंदुत्ववादी हा शब्द एक आहे. दुसरं, ज्या व्यक्तीने बनवलं, बाप बदलू शकतो का आपण? ज्या बापाने घडवलंय त्या बापाला सोडून जाणं हे मला समजत नाही आणि पटत सुद्धा नाही. म्हणून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष निवडला. बापाचं नाव लावल्याशिवाय मुलगा मोठा होत नाही. बाकी जे गेले ते कशाला नाव लावतात तेच कळत नाही. नवशितीत चॅरिटेबल ट्रस्ट अनेक गेल्या किती वर्षापासून अनेक सामाजिक क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात अनेक चांगले उत्कृष्ट काम करत आहेत. त्याच्यातली एक भारतरत्न डॉक्टर आंबेडकर साहेब जयंती यांच्या निमित्ताने 5वी ते 10वी विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले आहे. किती विद्यार्थ्यांना वह्या वाटप? 500,000 विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले आहे. रणछोड साहेब आपल्यासोबत. सर काय? सर्वप्रथम मी सुनीलजी कुमरे आणि त्यांची संस्था नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी आरे कॉलनीतील ज्या गोरगरीब तळागाळातील ज्या मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी जे वह्या वाटपाचा कार्यक्रम ठेवलाय आणि एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त तो कार्यक्रम ठेवल्यामुळे एक मुलांमध्ये खूप उत्साह आहे. आणि कुमरे साहेब वेळोवेळी आंबेडकर जयंती असो, शिवाजी महाराज जयंती असो, सगळ्या जयंती ते साजरे करतात आणि मी त्यांच्या पूर्ण टीमला आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि सर्व आरे कॉलनीतील जनतेला सुद्धा मी व माझ्या परिवाराकडून तसेच नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट करून शुभेच्छा देतो. धन्यवाद.